च्या पडन तुमच्या बायकोच्या सुद्धा पडन ती नको नको म्हणते तरी पाय धरतो कारण त्याला यायचं असतं निवडून तसं तुमच्या पोराला तुमच्या पोरीला आणि तुमच्या समाजाला तुम्हाला निवडून आणल्यासारखं करायचंय त्याला साहेब बनायचंय साहेब तुमच्या पोराला तुमच्या पोरीला सुद्धा सलूट आणला पाहिजे लोकांनी साहेब गावात आला तुमच्या हातातली आऊतकाठी सुटली पाहिजे तुमच्या हातातलं ऊस तोडणं कमी झालं पाहिजे तुमच्यातली हमाली कमी झाली पाहिजे तुमच्यातले कष्ट कमी झाले पाहिजे तुमच्या हातात तुम्ही जीप हाणता रिक्षा हाणता तुम्ही टेम्पो हाणता तुम्ही ट्रक हाणता कुणी हॉटेल टाकतं कुणी टपऱ्या चालवतं कुणी उस तोडतं कुणी डब्यावाले आहेत कुणी माथाडी कामगार आहेत कुणी हातगाड्या हाणतात कुणी कंपन्यात कर्मचारी आहेत कुणी एसटीचे ड्रायव्हर आहेत कुणी कंडक्टर आहेत कुणी आरोग्य विभागात आहेत कुणी पोलीस मध्ये आहेत कुणी महसूल मध्ये आहेत कुणी रेल्वेत आहेत आपण कष्ट करून पोट भरवतो पण तुमचा लेख जर नोकरीला लागला तर तुमचं कष्ट कमी होणार आहे त्यामुळे लेकरं मोठे करायचे आपल्याला स्वतःला लढायचं एक काम सांगतो तेवढं करा उद्यापासून मुंबईची तयारी करा सगळ्या गावातल्या नेत्याला तालुक्यातल्या शहरातल्या जिल्ह्यातल्या नेत्याला सांगा मुंबईला चल तो तुमच्या पाय पडतो आता तुम्ही सगळ्या मराठ्यांच्या पाय पडा आणि सगळ्यांना सांगा मुंबईला चल गुलाल मराठ्यांच्या लेकराच्या अंगावरती मराठा आरक्षण घेऊन टाकायचं हे सांगितल्याच्या नंतर जे मुंबईला येणार आहेत आणि जे गावात राहणार आहेत आपलेच माता मावल्या 50% तरी गावात राहत्या 50% वाटा लावायला महाराष्ट्रात येताना असा मला संदेश आलेला आहे तर जे मागे राहिलेत म्हातारे माणसं आणि माता मावल्या त्यांनी एक काम करायचंय ही गोष्ट तुम्ही मला मुंबई माघारी उत्तर विसरायची नाही कारण तुमच्या लेकासाठी तुमच्या लेकीसाठी तुमच्या लेकरा बाळासाठी झटतोय मी सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवा आम्हाला मुंबई माघारी येईपर्यंत गावात तालुक्यात शहरात आणि जिल्ह्यात आमचे पोरं मुंबईला नेत्याला चल म्हणल्याच्या नंतर सुद्धा कोण गावात राहिलाय आम्हाला मुंबई माघारी आल्यावर आठवणीने सांगा सरपंच गावात राहिलाय का माजी राहिलाय का सदस्य राहिलाय का माजी सदस्य चेअरमन नगरसेवक माजी नगरसेवक हे गावात राहिलेत का चल म्हणल्याच्या नंतर बी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य माजी सदस्य सभापती उपसभापती हे गावात आम्ही मुंबईला गेल्याच्या नंतर गावात फिरत होते तालुक्यात शहरात फिरत होते आम्हाला फक्त गुप्त माहिती द्या अजिबात लपून ठेवायचं नाही तुम्ही कोण आमदार आहे कोण माजी आमदार आहे कोण खासदार आहे सांगितलंय मुंबईला जायचं पण तेव्हा आला नाही तालुक्यात शहरात फिरत होता आम्हाला आठवणीनं माघारी आल्यावर सांगा तुमच्याकडे ही मोठी जबाबदारी तुम्हाला एवढंच काम देऊन चाललोय मी तुमच्या लेकराला लागणारा 100 पिढ्या उडणार नाही एवढं येताना आरक्षण घेऊन येतो फक्त तुम्हाला छोटस काम सांगितलंय तेवढं तुम्ही इमानदारीनं करायचं तुम्ही गरीब आहेत नाव सांगितल्यामुळे ते तुम्हाला अडचणीत आणतील त्यामुळे तुम्हाला मला डोळ्यावर आणायचं नाही मी आहे ना डोळ्यावर यायला त्याचा डोळाच काढितो तुम्ही फक्त हळूच कानात येऊन सांगायचं आमच्या गावातला अमुक अमुक
भावी किंवा आजी इथं हिंडत होता. त्याचा मेवना मेवणी कुणी उभा राहिले का आम्ही पाळलेच. सगळ्यांचं नावं सांगायची. जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषदचे सभापती, हे जेवढी रँक आहे सगळी, यांना सगळ्यांना हातपाय पडून सांगा गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण पाहिजे ना. अंतिम लढाई, शेवट शब्द वापरलाय पाटलाने. मुंबईला जायचंय तुम्ही त्यांच्या संग, फक्त वाटा लावायला. एवढं तळतळीना कळकळीना सांगून जर तो नाही आला, जो आपला नाही, जो आपला नाही, जो आपल्या आंदोलनात नाही, तो आपला नाही. ती पैदास वाड्यावाड्याने हिंडून द्या तिकडच. दादा फादा मी बघतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला दादा दिसते, ते तुम्हाला ते ताकद दिसते एवढी मोठी त्याची. काही कामाचं नाही. 43 रोग आहेत त्याला, काही कामाचं नाही. 40 गोळ्या खात आहे, संडा सुद्धा होत नाही त्याला सकाळी. भेऊ नका, काय भेद संबंध नाही. आपल्या लेकरा बाळा आपल्याला मोठे करावं लागतात. काय भेद संबंध आहे कोणाला? दादा फादा काय नाही. दादा फादा सगळे मध्ये गेलेत बरेच. ते बाकीचं टेन्शन तुम्ही नका घेऊ. मी आहे ना, मी आहे तवर ना तुम्हाला डंकच नाही बाबा. तुम्ही टेन्शनच नाही घ्यायचं. मी आहे तवर तुम्हाला कसला दादा येऊन द्या. दादा असू, दादी नसू, काही असू द्या, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. आपला मागा लागलो की टिकितोच. एकदा मागा लागले की टिकितोच, होत नाही. कारण तुमचा लय आशीर्वाद आहे. फक्त मुंबईला आशीर्वाद द्यायला सगळे मराठी. ज्याला काम आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळे शांत राहा. मला माहिती आहे इकडे उभा राहायला जागा नाही, पण काय करणार आता. ऐका, मी मजबुरी सांगितली. आपण ग्राउंडवर ठेवणार होतो. आपली 2 करोड मराठ्यांची जिथं बैठक झाली, सभा झाली, तिथं आपल्याला घ्यायची होती. पण गावकऱ्यांचं म्हणणं होतं तुम्ही शेवट शब्द वापरला, ही शेवटची बैठक गावात ठेवा आमची. म्हणून आपण गावात ठेवली. म्हणून तुमचे उभा राहायला हाल झालेत. मला 5 ते 6 निरोप आलेत. हळू चिठ्ठ्या बी येत आता की रोड सगळा जाम, सगळे लोक उभा आहेत. आम्ही माईक लावून ठेवलेत. तुमची बघा ते ऑर्डर किती लांबून ऐकू आलं. त्या चिचाच्या फांद्या फेंद्या मोडत्यान बरं का. तुमच्या पाय पडतो तेव्हा लयच अवघड खेळ झाला हो तेव्हा. आता हो ना. सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, गावकऱ्यांसाठी आपण इथं ठेवली. थोडे हाल होते, मी दिसणार नाही तुम्हाला, नका दिसू देऊ. आवाज येईन तिथून ऐका. कारण हे विषय आता याच्यानंतर बैठक होणार नाही म्हणून शांत चित्तानं आहेत तिथून ऐका म्हणतो. गावकरी तुम्हाला विचारणार आहेत काय निरोप आहे, तुम्हाला गावात सांगता आला पाहिजे. म्हणून आपण इथं बैठक ठेवली. एवढ्या वेळेस त्रास सहन करा. मुंबईला जाताना पटांगणे बोळ्या बाळ्या तुम्हाला तिथल्या मैथ्यात, टेन्शन तिथलं तुम्हाला येत नाही आणि मराठ्याला सांभाळते. महत्वाचा विषय, आतापासून तयारीला लागा. जेवढ्या गाड्या असत्या, ट्रॅक्टर, जीप, एक ध्यानात आलं माय. आपलं मनी कॅम्प्युटर सुरू होतं, पण ध्यानात लट होतं. पश्चिम महाराष्ट्रातून फोन आले दिवसाभर, आणि ते मला इकडे पोलिसांनी सीआयडी सुरू केलं. गाड्या किती जाणार आहेत, गाड्या किती जाणार आहेत, गाड्या किती जाणार आहेत, गाड्या किती जाणार आहेत, गाड्या किती जाणार आहेत. मराठीचे म्हणतात लय मोठ्या आकडाच सांगा ना. ते म्हणतात लय मोठ्या म्हणजे किती, म्हणजे आत नसतो सांगत, आम्ही निघताना सांगू. मराठीचे बी एवढे हुशार झालेत, काही सांगत आहेत 20, काही म्हणतात 15, आणि लय मोठ्या निघा त्या काका. ते म्हणतात नंबर द्या, ते म्हणतात जाताना घ्या पोरं म्हणते. कारण त्यांनी सुरू केलंय आता. हे मुंबईला किती येणार आहेत आणि आजच्या नंतर त्यांना कळण. आणि असं देवेंद्र फडणवीस साहेब शहाणे, तर साहेब या मराठा समाजाच्या वतीनं तुम्हाला आमचं सांगणं आहे, आम्हाला मुंबईला यायचं नाही.
29 ऑगस्टच्या आत आरक्षण देऊन टाका, गुलाल येतो. पण 29 ऑगस्टच्या आत नाही दिलं, तुम्ही जाणं ते मराठे जाणं, मुंबईत तुम्हाला पाठवायला जागा राहणार नाही. आणि मुंबईत गेल्यावर फडणवीस साहेब फडणवीस साहेब 29 ऑगस्टला मुंबईला येतोय. माया पोराला जर काठी लागली तर जे परिणाम ते तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो. देवेंद्र फडणवीस शक्यतो तो डाव करू शकतो. मग तुमचं लेकरू म्हणून मुंबईला चाललो. महाराष्ट्रातल्या 6 कोटी मराठ्यांवर आम्ही माघारी येणार नाहीये. आपण कोणी आडमठ समजू नये. आपण त्यांना 2 वर्षाचा वेळ दिला, थोडा वेळ नाहीये. आणि माझ्या मराठा समाजात आता संयम राहिला नाही. आम्ही आरक्षण घेणार तेव्हाच मागे फिरणार, आणि ते पण ओबीसीतूनच, इकडून तिकडून नाही. म्हणून इथून जाताना आपण मात्र शांततेत जायचं. मी तुमचा शब्द मोडला नाही, तुम्ही मराठ्यांनी माझा शब्द मोडायचा. शांततेत मुंबईत आंदोलन होणार, पण आरक्षण आता घेऊन येणार. वाशीन फिशी नाही, वाशी नाही फिशी नाही. आणि आम्ही थांबत नसतो, आता धडक जात असतो. आणि तुम्ही रस्ते फस्ते अडीता, मराठ्याला वेगळेच रस्ते माहिती. माया आधी ते आझाद मैदानला होते, मग त्या लफड्याला ते काय कमी नाहीत. आणि जर शहाणे असले तुमची SIT काही शेआडी असली, तुम्ही नुसते लोक बघा म्हणा फडणवीस साहेब कुठं कुठं उभा आहेत. आता बी कापऱ्यातून बोळीतून बाळीतून बघत येत, पण उभाच. परत एकदा सांगतो, फडणवीस साहेब तुमचं माझं शत्रुत्व नाही, माझ्या समाजाचं नाही. मराठ्यांच्या नादी लागू नका बरं का, तुम्हाला सांगतो मी. तुम्ही आमचा हक्काच आहे ते द्या, नादी लागू नका. लांब आवाज येतो. खरंच रोडवर लोक आहेत का काय सगळे? जाऊ का चौकात मग? त्या डबल काय म्हणजे 2 सभा? नड दुखायला मग आताच. मी बरोबर करतो. रोडवर जेवढे बांधव आहेत ना, बांधवांना तुम्हाला आवाज येतोय का? मी तिकडे येतो थोड्या वेळाने, टेन्शन घेऊ नका तुम्ही, बसा जागेवर आहे. काय आता पर्याय नाही दुसरा. आता सगळं हवे रोड लोक आहेत म्हणलं, ते 3 किलोमीटर येते का लहान आहे काय सगळे मिळून? अय पोराओ, तुम्ही म्हणता तिकडे या, आणि तिकडे आल्यावर 3 किलोमीटर खरंच दिसन होय रे मी तुम्हाला. मग बघा त्या घोषणा कुठून येत्या. इथले थांबा बरं, मंडपातले थांबा. आपण त्यांच्या घोषणा ऐकू. रोडवरच्या मंडपातले घोषणा देऊ नका. किती आवाज येतोय? बापरे, लय लोक आहेत तिकडे. आता इकडे जर रोडवर गेलं तर कॅनलवाल्याला दिसणार नाही. आता काय करायचं?
मंदिराच्या शिखरावर उभा राहू का शिखरावर? दिसन डोक्याला ताण पाटावर उभा आहे लोक आता पाटावर म्हणल्यावर. सगळ्यात अगोदर तुमच्या नतमस्तक होतं रे बाबा हो तुमचा तोड. तुम्हाला तोड नाही, तुम्हाला कुणी अपमान केला ना तुम्ही त्याची जिरीतच पार. आपला विषय पुरा करू वाटल्यास मी रोडवर येतो, पण आपण पुरा विषय करू इथं अगोदर. तुम्हाला हे विषय सांगत होतो मराठ्याच्या एकाही पोराला जर मुंबईत काठी लागली तर फडणवीस साहेब महाराष्ट्रातले पांदन रस्ते सुद्धा सुरू राहणार नाहीत. ग्रामीण रस्ते हवे फिवे तर सोडूनच द्या, पण पांदन रस्त्याने सुद्धा फिरता येणार नाहीत, कारण याला मराठे म्हणतात. मग एक लक्षात ठेवा, आम्ही शांततेत इथून आपण शांततेत मुंबईला जायचंय. ज्या वेळेस आपण गेल्या वेळेस शांततेत गेलो होतो तसा सगळ्यांनी शांततेत जायचं. कुणाच्या गाडीला धक्का लागला नाही पाहिजे, सगळे शांत व्हा. लोटालोटी करू नका भाऊ, उभा राहा तिथंच. कशाला तू पुढं काय आहे, पुढं जागाच नाहीये, जागेवर उभा राहा. सगळ्यांना बोलवतो मी, मुंबईवाल्यांना सगळ्याला मध्ये बोलून घेतलंय. आणि जे आले त्यांना जागा द्या कमीत कमी. अन्न संत उभा राहा. आता मुंबईवाल्याला काय करतो, बैठक संपले ना मुंबईवाल्याला सेपरेट वेळ देतो. काय करावं, आले आले वा 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 वा, मुंबईवाले आले कडे सगळे वा वा वा. आता विषय महत्वाचा आहे. जर मुंबईला आपल्या एकाही पोराला त्रास दिला तर इथं राहणाऱ्या मराठ्यांनी शांततेत आंदोलन करायचंय. पण महाराष्ट्र सुद्धा जाम, मुंबई जाम, महाराष्ट्र सगळा जाम. त्याला आपला नाविलाज आहे. फक्त कोणी जाळपोळ दगडफेक करायची नाही. मुंबई सुद्धा कोणी कोणाला त्रास द्यायचा नाही. मुंबई आपली आहे, मुंबईतले लोक आपले आहेत, त्यांना त्रास द्यायचा नाही, कारण ते सुद्धा आपल्याला त्रास देणार नाहीत. तिथले मराठे असोत, मराठी माणसं असो, परप्रांतीय, मुस्लिम, दलित, तिथले कोळी, आदिवासी बांधव, ज्या सगळ्या 18 पगड जाती आहेत त्या सगळ्या जाती आपल्या गोरगरीब लेकरांची सेवा करणार आहेत. आपल्याला काही कमी पडणार नाही. म्हणून सगळ्यांना विनंती की आपण जाताना शांततेत सगळ्यांनी जायचं. कुणालाही त्रास होईल असं वागायचं नाही. सांगितलेल्या सूचना सगळ्यांनी लक्षात ठेवायच्या. आता पहिला मुद्दा आपण चाललो 27 ऑगस्टला. 28 ऑगस्टला संध्याकाळी तिथं पोहोचायचं. नीट लक्ष द्या. आपल्याला 28ला तिथं पोहोचायचंय. त्यांना त्या फॅन जवळ बसू द्या. मग जाऊ द्या द्या वाट द्या त्यांना. मुंबई होय रे, पोरं जाऊन द्या जाणं. त्याने बोट वर केल्यावर तरी जाऊन द्या राव. काय होईन ते हो मुंबई दादा. हा ते एक राहिलं खरं. आणखीन एक सांगायचं राहिलं, माझ्या ध्यानातच नव्हतं. हे मराठे काही शेतीच्या कामात आहेत. जे कोण म्हणतं ना मराठ्याची लाट कमी झाली, मग माझ्या तोंडात शेती कमी झाली म्हणणार. आणि शब्द कोणचा आहे आपला, ते 15 दिवस चाळीत होते. याला काय म्हणतात, याला काय म्हणतात, याला काय म्हणतात. हा ते म्हणले तूच सापड, गुगलवर सर्च करायचं याला काय म्हणतात. नुसते टिंब यायची. जे म्हणतात ना लाट कमी होती, तरी आमचे मराठे 70% दिंडीत गेलेत.
तरी इथं 6 किलोमीटरवर मराठ्याला उभा राहायला जागा नाही. आणि ते असते तर त्याच सभेवर घ्यावं लागले असते. आपल्या सभेत जागरच बैठ मराठी वारीत येत. आणखीन लई राहिलेत. काही शेतात पाऊस पडला म्हणून कामाला आहेत. तरी पण मायबाप माझे काम सोडून आले. पहिला मुद्दा, आपण मुद्द्याकडे येऊ लवकर. शांत उभा राहून ऐका. इकडचे पाटाकडचे लोकांचा आवाज लई यायला लागलाय बरं का. पहिला आपण 27 ऑगस्टला चाललो सकाळी 10 वाजता मुंबईकडं. 28 ला संध्याकाळी पोहोचायचं आझाद मैदान मंत्रालय. एक मंत्रालय. दुसरा मुद्दा, जायचा मार्ग. मार्ग कारण गेलेल्या मार्गाने का नको माहितीये का. एकदा गेलोत ना आपण. आज दुसऱ्या बेचाऱ्यांचा त्यांना चान्स पाहिजे. त्यांचं पण म्हणणं आहे. आपलं म्हणणं आहे. आपलं आजचं म्हणणं आहे. तुम्हाला विचारतो पण मला आधी बोलून द्या. तुम्हाला विचारल्याशिवाय काय करतो करावं मी सांगा बरं. मग पाहिला तुम्हाला बिकार विचारता केलं असतं पण मॅनेज होऊन दुसऱ्या राज्यात गेलो असतो. तुमच्यासाठी आणि या समाजाच्या लेकरासाठी लय झटतो मी. 1 रुपयाला सुद्धा हे उभं जीवन तुमच्यासाठी अर्पण केलंय. आणि हे जीव सुद्धा तुमच्या पायावर जाऊ द्या कोणत्या पण दिवशी. पण समाजाच्या चेहऱ्यावर हसूच आणीन त्याच्याशिवाय मरणार नाही. मार्ग आपला आपण ठरवलाय तो पण आहे आणि दुसरा पण आहे. जो चांगला असेल त्या मार्गाने आपण जाऊ. पण आज डिक्लेअर मार्ग करावा म्हणून करतो. कारण तो चांगला आहे का नाही आपण बघून येऊ. वाटल्यास बदलू. मार्गाविषयी तुमचं काय गुतलं नाही. 1 महिना आधी सांगितलं तरी जमन तुम्हाला. तरी पण आज डिक्लेअर करणार आहे मी मार्ग. आपण मार्ग घेतलेला आहे आंतरवालीहून तुम्ही पत्रे पाडीत बर का. फक्त शांत बसा. तुम्हाला लागून देऊ नका कुणाला. ती ग्रामपंचायत माणसाने भरली काय. काय कमाल झाली बाबा. आंतरवालीहून 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता निघायचं. ग्रामदैवताचं गावच्या दर्शन घेऊन मुंबईकडे आपण आंतरवालीतून कूच करणार आहेत. शहागड चौक खुटा चौकातून पैठण मार्गे शेवगाव पांढरी पूल अहिल्यानगरच्या चौकातून कल्याण फाट्याहून आळा फाट्याहून शिवनेरी गडाचं दर्शन घेऊन पुढे कल्याणहून वाशी चेंबूर मंत्रालय. कारण आपल्या मराठा बांधवांचं म्हणणं सुद्धा आहे की आम्हाला संधी मराठ्यांची सेवा करायला द्या. गेल्या वेळेस पुण्याकडून गेलात. पुण्यातल्या मराठ्यांनी आणि मुंबईच्या मराठ्यांनी चेहऱ्यावरती थोडंही दुःख मराठ्यांचे येऊ दिलं नाही. मराठे जर आता 29 ऑगस्टला मुंबईला चालले तर आम्हाला मराठ्यांची सेवा करू द्या. आणि आपल्याला जायला पण मधला रस्ता आहे. आणि दुसरी बाजू सरकारला सुद्धा आपण अडचणीत आणत नाहीयेत. किती मराठ्यांचा संयम आहे बघा. त्या रस्त्याला वाहतूक नाही, फातूक नाही, काही नाही. आम्हाला अडथळा निर्माण करायचा म्हणला
तर आम्ही हवेनं जाऊ शकतो. तुमचं बन मराठे फडणवीस साहेब आजही आडमुठे नाहीत. उद्या झाले तर मला माहित नाही, पण आज तरी नाही. म्हणून या मार्गे जर आपण गेलो तर मधला मार्ग म्हणजे कोणत्या गावाहून जाणार आहेत गावं ते आपण नंतर जाहीर परिपत्रकात टाकू मार्गाचं या गावातून. पण शॉर्टकट तर सांगितले तुम्हाला. आंतरवालीहून पैठण, आंतरवालीहून शहागड चौक खुटा फाटा, तिथून पैठण, पैठणहून शेवगाव, शेवगावहून मधल्या मार्गे त्या मिरी मार्गे, मिरी मार्गे पांढरी पूल, पांढरी पुलावरून नगर शहराच्या बाहेरून कल्याण फाटा, त्या नेप्ती फाट्यावरून, नेप्ती गाव आहे वाटतं तिथं, त्या फाट्यावरून आपण डायरेक्ट आळ्या फाट्याला जातो. आळ्या फाट्यावरून आपल्याला छत्रपती शिवरायांच्या शिवनेरी किल्ल्याचं दर्शन होत आहे. किल्ल्याचं दर्शन घेऊन आपला मोर्चा तसाच पुढं माळशेज घाटातून, माळशेज घाटातून कल्याणला जातोय आणि कल्याणहून वाशी मार्गे, चेंबूर मार्गे आपण आझाद मैदान मंत्रालय जातो. मला वाटतं हे मार्ग आपण फायनल असावा, पण आपण बघू चांगला आहे का. काहींचं म्हणणं आहे तो चांगला नाही. आपण तरी बघून येऊ. आपलं टीम जाईल बघायला. नसेल तर दुसरा पण मार्ग आहे तेही बदलता येईल. पण शक्यतो 100% आपण ह्योच मार्ग फायनल ठेवू, कारण त्याच्यावर वाहतूक पण नाही आणि ह्यावेळेस प्रचंड गर्दी असणार आहे. दुसरा मार्ग तर हायच आहे. इथून पैठण, पैठणहून गंगापूर, वैजापूर, नाशिक मार्ग, येवला नाशिक मार्गे ठाणे तिकडून जाता येतं. पण आपण बघू. पण माझं म्हणणं आहे हे गोष्ट लक्षात ठेवा, ह्यो मार्ग कल्याणचा मार्ग जे आपला मधला ह्यो सुटसुटीत मार्ग आहे. आपल्या लोकांचे हाल होणार नाहीत, ते आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. म्हणून आपल्याला त्या मार्गे जायचंय. आजपासून तयारी लागणार. आता खरा मुद्दा महत्वाचा राहिलेला लगेच तुमच्या पुढे सांगतो. करायचंय काय आणि मागण्या कोणत्या, मुळच राहिलं माग. आता ते सांगणं गरजेचं आहे. पहिला मुद्दा, मराठा आणि कुणबी एक आहे. ह्यो जी.आर. घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही. कारण सांगतो, पाऊस यायला लागला काय आणि येऊन द्या आला तर आला, भ्यायचं नाही काय नाही. हो दे पाऊस सांगायचा. मला फक्त काळजी त्या लोकांची पडली रोडवरची. त्यांना आवाज जायना, ते असे किरकाळ्या ठोकाले तिकडून. मी येणार आहे म्हणा, रोडला टेन्शन घेऊ नका तुम्ही, फक्त थांबा, मला पूर्ण करून द्या. मंदिरावरचे साऊंड सुरू करा रे. चालू आहे, चालू आहे. आवाज वाढा, आवाज वाढा, वाढेव आवाज. ढेला पडून वाढेव, वाजून दे शिट्ट्या, वाढेव. ढेला पडत नाही. मराठी ढिले पडत आहेत का? हातातले काम फेकून आलेत. अशी जात होणार नाही. गर्व वाटतो मला, मी या मराठ्या जातीत जन्म घेतला. हो, जात पाहिजे अशी कणखार. ते तसले मुळमुळे नाही, गुळगुळ गुळगुळून गेली, गळून लगेच कणखार. नोकरी असली तरी लढती, नसली तरी लढती, मागच पडत नाही. आणि जिरी ती बी सगळ्याची. एक पहिला मुद्दा, मराठा आणि कुणबी एक आहे. गिरीश महाजन साहेबांनी याच व्यासपीठावर सांगितलं होतं, तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर मागणी मान्य करायची असली, जर कायदा पारित करायचा असला, त्याला आधार लागतो. आता शिंदे समिती सरकारने गठीत केली. शिंदे समितीनं 58 लाख नोंदीचा अहवाल सरकारला दिला.
काही काही चाललंय दुखलं माग चौकून दमात न घालतात झोपाच्या 58 लाख नोंदीचा म्हणलं की लगेच लक्ष्मी पुढे झालं झालं करायला लागला गाच पाण्यात होय खाऊन दे ना आमच्या लेकराला मग खाल्लं तो तुला पुराणात ताट सुद्धा चाटून खाल्लं आमचा हक्काचं आहे खाऊन दे ना आमच्या लेकराला कोणाच्या का बापाचं आहे का आमचा हक्क आरक्षण आहे हक्काचं 58 लाख नोंदीचा अहवाल सरकारला दिला त्यांनी सांगितलं होतं आम्हाला आधार पाहिजे आता आधार मिळाला आता मराठा आणि कुणबी एक JR सरकार काढायचा नंबर 2 मराठवाड्याचं हैदराबादचं गॅजेट लागू करायचं त्याशिवाय मुंबई सोडायची नाही सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं सुद्धा द्यायचं पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि खानदेश या 2 गॅजेट मध्ये येतोय आणि तिसरा मुद्दा सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढलेली 1.5 वर्ष झालं तिची अंमलबजावणी घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही आता बार लढायचं नाही मायात ताकद नाही राहिली उपोषण करू करू शेवट फाईट बर ताईट होऊ दे काय होते ताईट तो मनाने जातो मनाने इथून पुढे आयला जे होईन ते होईना बघूच आता मुंबईत काय काय होत सगळ्या केसेस मागा घेतल्याशिवाय हटायचं नाही राज्यातल्या नुसते उद्या घेऊ म्हणतात उद्या का घेतो रे आणि त्यांना वाटलं मी बेईन आणि त्यांना वाटलं मराठे पुरं भेटेन बघा बरं का डाव काय रचला त्यांनी केशी करा म्हणे यांच्यावर केशी करा भेटेन अरे हे बेत असेल केशीला आणि फाशीला कायची केशी फिशी रे ते म्हणतात आणखीन 2-3 होते पण मुंबई सोडायच नाही काय काय करतो म्हणा केशी करून काय कसले गही काही बोलते किती का होऊ दे आणि माझ्या जवळचे सहकारी आहेत का आणि ते त्यांच्या संघ हिंडते अरे गोर गरीबा अडचणीत आणायचं काम फडणवीस करू नये इमानदारीनं गरीबाचे लेकर लढत तुम्ही त्यांच्यावर खोट्या केसेस करता विनाकारण तुम्हाला दुसरा मुद्दा 100% ग्रामपंचायत उभा राहणार आहे थांबा तुम्ही टेन्शनच घेऊ नका सगळ्याला रोडला मी ऐकायला येतो मला मुद्दे फक्त क्लिअर करून द्या एकदा आपल्या मोठ्या सभेच्या 2 सभा घेतल्या होत्या आपण मग आता काय घ्यावं 2 घेतो का करू आता तिकडे बी येतो बलिदान कुटुंबांनी दिलं मराठा समाजाच्या मायमौलीच्या कंपाळाचं कुंकू पुसलंय मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून अण्णासाहेब पाटलांचं बलिदान गेलं अण्णासाहेब जावळे पाटलांचं गेलं वडजे साहेबांचं गेलं मेटे साहेबांचं गेलं 400-500 माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांनी या मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलं त्या आई माऊलीच्या कंपाळाला कुंकून राहिलं त्या आई माऊलीला 10 लाख रुपयांनी नोकरी द्यायचं ठरवलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते पैसे आणि नोकऱ्या रोखून धरल्या तितका नीच विचार कधीच असू नये माणसाचा लेकी बाळीना काय केलं नाही या राज्यातल्या ते नोकरी आणि पैसे कुटुंबाला दिल्याशिवाय माग हटायचा नाहीये शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ दिल्याशिवाय मराठ्यांनी मुंबई सोडायची नाही यांनी कुणबी प्रमाणपत्र रोखून धरलेत यांनी व्हॅलिडिटी रोखून धरल्यात नोंदी शोधायचं काम बंद केलंय हे 3ही काम सुरू झाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही यांना आपण आता खूप वेळ दिला पण आता आपण यांची जागा यांना दाखवून द्यायची हटायचं नाहीये याच्या पलीकडे आपण एक प्रयोग केलाय तो मी तुम्हाला जाहीरपणाने सांगतो आता इथं लाखो लोक मराठी आले बैठकीला तरी दिंडीवाले असते
तर पहिल्यासारखा नॅशनल हायवे पुरा बंद पडला असता. छत्रपती संभाजीनगर धुळे हायवे पुरा बंद पडला असता. तसा पडला म्हणले कोण म्हणलं आता. शहागड पर्यंत बंद आहे म्हणजे शहागड इथून 9 किलोमीटर. कोण म्हणतं लाट नाही राहिले त्याला म्हणा येऊन बघ इकडं तुला कचका कळन. काही म्हणते तो संपीलं त्याच्या माग लाट नाही राहिली आणि बदगे बुदगे कसले आणलेत गोळा करू आणि ते भोक दे भो 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 भो. आपटत येत मुळ्यात झाला की गप्प बस. आपटत येत मुळ्यात झालं की गप्प बस. तुम्हाला एक सांगू का जाहीरपणानं तुम्ही किती माझ्या विरोधात बोला सरकारचं ऐकून पण एक गोष्ट लक्षात ठेवा मी क्षत्रिय अस्सल मराठा. एकदा ह्या गोर गरिबाला मला आरक्षण द्यायचंय 100 पिढ्या यांना उडालं नाही पाहिजे एवढं. एकदा आरक्षण मिळून द्या. ज्यांनी बचबच गोतल्या आळ्याने बुळबुळ केली तुमचा हिशोबच पुरा करणार ते गप नाही बसणार. फक्त माझ्या गरिबांच्या लेकराचा वाटोळ होऊ नये म्हणून मी अपमान सहन करतो. तुम्ही नाटकं लावलेत का. तुम्ही मला अवश्य बोला पण मी तुम्हाला बोललो का मग तो आम्हाला बोलायचा काय संबंध. मी मायबाप समाजाला समजेलय तो ही मायबाप समाजाला समजायला पाहिजे. सुट्टी नाही जाहीर सांगतोय सुट्टी नाही. तुला वाटलं गप बसला गप फेप नाही. तुझ्याकडे काही शब्द नाही. तुझ्याकडे काही शब्द नाही. मायासारखे शब्द कोणत्याच पुस्तकात नाही. आणि मी जर एकदा बोललो तर 3 वर्ष तरी सोशल मीडियात पुन्हा येणार नाही. बघतो आपला कचकान शब्द असतात त्या टायमाला मी मराठ्याला सांगून ठेवीन मी आज अमुक अमुक बोलणार आहे. आपण मोबाईलवर येऊ नये. मला थोडीशी बातचीत करायची आहे. तुम्ही थोडे समोर येऊ नका आणि मग माझा झपका बघा. तुम्हाला ऐकायचं आहे का अंधारातून गपचे गपचे पण वाईट वाटलं तर ऐकू नका. परत म्हण नका लय बेकार बोलला कारण मी इतका खोट बोलणार आहे की ते म्हणले पाहिजे ते शिकायलाच कुठं होतं भारतच शब्द नाही येऊ. त्याचं कारण सांगतो. त्याचं कारण सांगतो. मी माझ्या गरिबांच्या लेकरासाठी इमानदारीने लढतोय आणि तुम्ही विनाकारण त्रास देता. विनाकारण त्रास देता त्याच्यामुळे मला बदला घ्यावा लागणार. माझ्या गरीब लेकर मोठे हो वाटत नाही त्यांना. मला वाटतं माझ्या मायबापाच्या हातातलं काम सुटलं पाहिजे. ते कर्जबाजारी होऊ नये ही भूमिका आहे माझी. माझ्या मराठ्यांचे लेकर अधिकारी झाले पाहिजेत. डॉक्टर इंजिनियर झाले पाहिजेत. IAS IPS अधिकारी झाले पाहिजेत. क्लास 4 पर्यंतचे अधिकारी झाले जे स्वप्न घेऊन रस्त्यावर आलोय आणि मी तुम्हाला खपत नाहीये. फक्त माझी इमानदारी यांना खपत नाही दुसरं काही नाही. यांना वाटतं मी नोटा घ्यावा. मी म्हणतो नोटा तोयात या. त्यांना वाटतं मंत्री व्हावा आमदार व्हावा. मला वाटतं नको. माझा समाजाचा लेकरू साहेब व्हावा आयुष्यभरासाठी. आमदार फामदार 5 वर्षासाठी रे. हे आमदारन फामदारन खासदारन खुसदारन आणि ते बी तिथं संसदेत त्याच्यात गेल्यावर पाठ करते. असा बोलत आहे अभिमानाने बोल ना. काय प्रश्न सोडणार आहे. माझा समाजाचा लेकरू 50-50 60-60 वर्षाच्या नोकरीत घालायचंय. याला घरात पगार यायला लागल्यावर काय याचं कर्ज फर्ज रे. तुमचे लेकर पोरं पोरी नोकराला लागून द्या ना ती ही मर्मई. आणि मी इमानदारीने राहतोय म्हणून हे विनाकारण तिसरंच जोडीत. आणि हे यांना वाटतं आम्ही बोलतो म्हणजे लय भारी येत आम्हाला सपोर्ट लय ये आणि माझ्याकडे कमी आहे का. पण मी ह्या गरीब मराठ्याला सांगितलंय तुम्ही बोलू नका. खाऊ द्या. काहीला चांगला लागतो पटांगणातला. खाऊ द्या काय होत त्याला.
कायला त्यो पटांगणातला खाल्ल्याशिवाय पचन होत नाही, खाऊ द्या. अरे तुमच्याकडे लय चिल्लर आहे थोडे. आमच्याला जर सांगितलं ना भिडा रे इतकं खौटले ते येड्या बाबळे खाली लिव बसून, पण आम्ही शांत बसले. पण त्यांनी एक शिकिलं, आपल्याला एक शिकिलं नाही, त्यांनी एक शिकिलं. ते बोलायला लागले ना, आता आपण बी मोकळे झालो ना, आपला हात थोडा दगडाखाली तो गप राहायचं असतं. तुम्हाला एक सांगू ना, शांत बसून गेम कसा टाकायचा ना, जरांग्या पाटलाला विचारतो. आपला हात दगडाखाली शांत घ्यायचं. तुम्हाला सांगतो वाच 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 केल्यामुळं इतके दिवस मिळून दिले नाही. मी दम्माने 58 लाखावत आणलं का नाही, 58 लाख नव्हती. 4 कोटी मराठीचा हात घातले आणि ते मध्ये आता खाली काय राहिलं, वाकून बघ काय राहिलं खाली. आता काय राहिलं मला काय माहित काय राहिलं. हा, शांत राहून सगळ्या जाती धर्माच्या पोरीला मोफत शिक्षण केलं, याला म्हणतात गेम. आणि तुम्हाला कमी पडून देत नाही. 5 वर्षात मराठीचाच पुरा अधिकारी कोणत्या ऑफिसाचा, तुम्हाला काय करायचं विश्वास ठेवा आहे माझ्यावर तुमचा. हा, फक्त दम धरून 70 वर्ष दम धरला, आता मग थोडे दिवस दम धरा ना. मी दम्माने गेम टाकून गेम करतो यांचा, तुम्ही टेन्शन ना घेऊ. हे काही करीत नाही, हे थोड्या बुळ आल्या आता. आणि त्या कशात होत असतात तुम्हाला माहिती आहे, गटरात. आपल्याला गटराचं ध्यान नाही. यांना भीड म्हणलं ना, त्यांना वाचताच मरून जाईन ते आट्या घेऊन, नुसतं वाचूनच. पण आपण शांत राहायचं, करू द्या बोलू, एकदाच हिशोब करू आणि जाहीर सांगून करू. पाठीत खंजीर खुपसणार नाही, जाहीर सांगू. आता आणखीन शेवटचा मुद्दा, आपल्या मराठा समाजाला आडमुठं समजू नये, मलाही आडमुठं समजू नये म्हणून 288 आमदार खासदार मंत्र्यांना आपण फोन लावले. ऐका का सगळ्या मराठ्यांनो, सगळे मराठे शांत चित्ताने ऐका. जिथपर्यंत आवाज येतोय तिथपर्यंत आम्ही 3 किलोमीटर पर्यंत माईक लावलेले, जिथपर्यंत आवाज येईल तिथपर्यंत ऐका. 288 आमदारांना आपण फोन केलेत, एकही सोडला नाही. 288 पैकी 3 सोडून सगळ्यांना लावला. एकालाही फोन करायचं आपण टाळलं नाही. कारण तुम्हाला महत्वाचं माहित पाहिजे, त्याचं कारण आहे. आपण 29 ऑगस्टला मुंबईला चाललो. मला आणि माझ्या जातीला कुणी आडमुठं समजू नये म्हणून सगळ्या आमदाराला मी समजून सांगायलो. त्यांना सांगायलोय, प्रतिनिधी बांधव तुम्ही आहेत, गोरगरिबांचा दुवा तुम्ही आहेत. बोलू नका रे पोरांनो, शांत राहा. तुम्हाला आवाज येतोय, मी नाही दिसलं तरी चालेल. तुम्ही आरडा करू नका, पुढे कोणाला येऊ पण देऊ नका आता. कारण ते पुढे येऊ द्या म्हणण्याच्या नादात आरडाओरडा सुरू होतो. आहे तिथं उभा राहू द्या, सगळं डिस्टर्ब होतोय. मग त्याच्यामुळे आहे आता रोडवरचे म्हणजे इथून 3 किलोमीटरचे पोरं शांत उभा राहून ऐकायला येतात. मग इथल्याला दबणे का नका आता. उलट बाहेरच्यात किती संयम आहे बघा, ते शांत चित्तानं ऐकतायत. कारण आपण जातवाद सगळे जमलेले मराठे आहेत आणि आपल्याला आपली जात मोठी करायची. अशी संधी पुन्हा नाही बर का. असे इमानदाराची लढाई पुन्हा येणार नाही. खाणाराची होईल लढाई, पण इमानदाराची लढाई पुन्हा होणार नाही. आपण 288 आमदारांना फोन लावलाय, त्याचं कारण आपल्याला कुणी आडमुठं समजू नये हे तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्हीच मला उद्या विचारलं असतं 288 आमदाराला, आमच्या आमदाराला, खासदाराला, माझ्या आमदाराला फोन लावला का, तर मी काय उत्तर द्यायचं तुम्हाला. म्हणून सगळ्या आमदारांना फोन लावलाय, या गोष्टीसाठी लावलाय की तुम्ही सगळ्यांनी, प्रतिनिधी बांधवांनी, तुम्ही गोरगरिबांचा दुवा आहेत,
तुम्ही मुख्यमंत्री साहेबाकडे जा, फडणवीस साहेबांना समजून सांगा मराठा आणि कुणबी एक हे 58 लाख नोंदीचा अहवाल आहे. ही अहवाल स्वीकारून आपण मराठा आणि कुणबी एक हे JR काढा, हे 288 आमदारांनी जाऊन सांगा. 2, हैदराबादचं गॅझेट आमचा हक्काचं आहे, सरकारी नोंदी आहेत, हे गॅझेट लागू करा, हे आमदार खासदार मंत्र्यांनी जाऊन मुख्यमंत्र्यांना सांगा. 3, सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली 1.5 वर्ष झालं. ही अधिसूचनाची अंमलबजावणी 29 ऑगस्टच्या आत करा, हे जाऊन सांगा. जर प्रतिनिधींनी सांगून मुख्यमंत्र्यांनी नाही ऐकलं तर माझा समाज आणि या राज्यातली सगळ्या जाती धर्माची जनता ठरवल आडमुठ कोण, मराठा की मुख्यमंत्री. जर 29 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांनी त्याच्या आत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी जर नाही केली, हे सगळे आमदार खासदार मंत्र्यांपाशी निरोप पाठवलाय, तर जर मी अंतरवाली एकदा सोडली तर मी मंत्र्याचं आणि फंदऱ्याचं ऐकत नसतो, मुंबईतच घुसणार, हे त्यांचं जाहीर सांगितलं. 2 वर्षात पहिल्यांदा मी स्वतः म्हणतो, स्वतःहून त्यांच्याकडून आले आमदार फोन घेऊन, 2 वर्षात पहिल्यांदा मी तुमच्यासाठी माझ्या गरीबाच्या लेकराला मोठं करायचं म्हणून पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस साहेबांना मी स्वतः बोललोय, साहेब माझ्या गोरगरिबाच्या लेकराने तुमचं काही केलेलं नाही, आमचं तुमचं वैर नाही, आम्हाला आंदोलन करायचं नाही, आम्हाला मुंबईला यायचं नाही, माझ्या गरीब मराठ्यांचा हक्काचं आरक्षण आहे, मराठा आणि कुणबी एक हे याचा अध्यादेश पारित करा, आमचा गॅजेट द्या, सगळ्या केसेस मागं घ्या, हे घरानं आम्हाला प्रत्यक्ष तुमच्याशी मांडायचंय, आंतरवालीला या. हे मी 2 वर्षात स्वतःहून या 6 करोड मराठ्यांसाठी फडणवीस साहेबाला पहिल्यांदा फोन लावला आणि 2 वर्षात पहिल्यांदा बोललो मी स्वतःहून. का? मला आणि माझ्या मराठ्यांना कुणी आडमुठं समजता कामा नाही. आता या म्हणून सांगितलं, यायचं का नाही काम कोणाचं आहे, आमदार खासदार मंत्र्याचं, फडणवीस साहेबाचं. येते नाहीत ना, काही नाही येते, मराठीचं ठरवते, बोलून आला नाही म्हणजे तुझले शान आहे. माझा काय दोष आहे का? आता किती संयमानं वागायचं, मी किती शांततेत वागायचं. याच्यापेक्षा मी जाहीरपणानं सांगितलं सगळ्या खासदाराला सुद्धा, राज्यसभेच्या खासदाराला, लोकसभेच्या खासदाराला, आमदारांना, विधान परिषदेच्या आमदारांना सुद्धा, आंतरवाली त्या आम्हाला तुमच्याजवळ घराणं मांडायचंय, तुम्ही मुख्यमंत्र्याला सांगा. आता बोलून येणार नसले तर त्याला आपण दोषी आहेत का? आता याच्यापेक्षा काय करायला पाहिजे? मुंबई मी सोडू शकत नाही, हे त्यांना जाहीर सांगितलंय. येते नाही येते ना आपल्याला देणं घेणं नाही, फक्त मराठ्याला आडमुठं समजू नये म्हणून. आता ते डाव समजा, नाही शांततेत राहून गेम समजा, तुम्हाला जे समजायचं समजा, पण आपल्या सगळ्या वाटा आता बंद, सगळे दोर कापलेले जातात, सगळं सांगितलं. याच्यापेक्षा सांगायला आता त्यांना काही राहिलं नाही. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, मुंबईला ते करतील नाही करतील आपल्याला देणं घेणं नाही. आपण त्यांना सगळ्याला सांगितलंय द्या म्हणून, 2ही उपमंत्र्याला सांगितलं, सगळ्या मंत्र्याला सांगितलं, कोणालाही आपण टाळलं नाही. आता बाजू त्यांच्यावर आहे. आता आपण आपली तयारी करायची. उद्या त्याला भाजपच्या मराठ्याला बी आरक्षण लागतंय. भाजपचे मराठी सुद्धा फडणवीस साहेबाला म्हणणार आहेत, आम्ही रातपाट करून तुमचे लोक निवडून आणून तुम्हाला मुख्यमंत्री पदावर बसवलंय. तुम्हाला फोन करून सांगितलं होतं आरक्षण द्या, तरी तुम्ही दिला नाही. आता मुंबईतले लोक माघारी जातले, मराठे मुंबईत घुसलेत, आता कोणाच ऐकत नाही, दोष तुमचा आहे. मराठ्याच्या खासदाराला आमदाराला भाजप मधल्या आता बोलायला जागा नाही. आपण त्याच्या नेत्याला सांगितलंय, तुमच्या साक्षीने भाजपचे आमदार खासदार
मंत्र्यांना आता बोलायला जागा नाही. त्यांच्या नेत्याला आपण फोन करून सांगितलंय मुख्यमंत्र्याला आमचं आरक्षण द्या, गोडीत प्रेमात. उद्या एकदा जर मराठे मुंबईत घुसले तर मी सरकारचा कोणाचा विचार करणार नाही. मी विचार करणार माझ्या गरीब मराठ्यांचा आणि तुमच्यावर लच फेकणार, त्याशिवाय माग येणार नाही. शब्द आहे आपला तुम्हाला. तयारी चांगली करा. पाऊस असता जाताना छत्र्या सोबत घ्या, बॅटरी सोबत असू द्या, पाल सोबत असू द्या, तेल असू द्या. सगळ्या गावकऱ्यांना सांगतो, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांना गावकऱ्यांनी वर्गणी करा. आपले लेकरं मुंबईला चालले, त्यांना पडू देऊ नका. जे मराठे येणार नाहीत त्यांनी तुमच्या लेकराला पूर्ण गाव वाटा लावायला थांबवा. सगळ्यांनी थांबा. त्यांना काही देता नाही आलं तर मुंबईला जाणाऱ्या पोरांना गाड्या करून द्या. त्यांना 15-20 दिवस पुरल असं सुक्क खायला करून द्या घराघरातून. वाटा लावताना तुमचं स्वतःच पोरग चाललंय, इतकी माया त्याच्यावरती करा. सगळ्यांनी घरातून मुठमुठ त्याला खायला द्या. मुंबईतल्या मराठा समाजाला आमचं आव्हान आहे, महाराष्ट्रातले गोरगरिबांचे कष्टकऱ्यांचे लेकर मुंबईत आले, कोणी हायगाई करू नका. तुम्हाला देवानं काही कमी केलेलं नाहीये. माझे गरीबाचे लेकर रस्त्यावर उठतील, त्यांना पाणी ठेवायला द्या. प्रत्येकानं घरातून तांब्या तांब्या भरून त्याला पाणी द्या. हे लेकर गरीबाला मोठं करायसाठी आलेत. देवेंद्र फडणवीस साहेब मला सांगतो, आम्हाला मुंबईत यायचं नाहीये. 29 ऑगस्टच्या आत मराठ्यांचा आरक्षणाचा निर्णय घ्या. नसता या राज्यात फडणवीस साहेब तुम्हाला पलटा भुई कमी केल्याशिवाय बागा वाढणार नाही. मी शांत आहे, तितका शांत आहे. आणि एकदा जर तर आमदार मंत्र्याला घरात उघडू देणार नाही, लक्षात ठेवा. मला माझा समाज प्रिय, मला माझ्या समाजाचे लेकर मोठे करायचे. मुंबईतल्या बांधवांना पुन्हा एकदा आव्हान आहे, गरीबाचे लेकर मुंबईत येत आहेत, त्यांना तिथलं वातावरण माहित नाहीये, रस्ते माहित नाहीयेत. चुकले तर रस्ते दाखवा. तिथला मराठी माणूस असाल, तिथले मराठी असतील, तिथले दलित बांधव असतील, तिथले मुस्लिम असतील, परप्रांतीय बांधव असतील, आदिवासी कोळी बांधव असतील, तिथल्या 18 पगड जातीच्या बांधवांना आमचं आव्हान आहे. आम्ही मुंबईत आमच्या लेकराच्या गरीबाच्या हक्कासाठी आलोत. आमचे लेकर तिथं येत आहेत, त्यांना सांभाळा. तुम्हाला पण महाराष्ट्रात कधी यायचंय, तुम्ही आमचे लेकर सांभाळले तर आम्ही तुम्हाला कधी महाराष्ट्रात वेळ आली आम्ही पण सांभाळू. आम्हाला कधी असं वाटलं नाही पाहिजे मुंबईत आम्ही तुमच्या दारात आलोत, तुम्ही आम्हाला त्रास दिला, मग आम्ही सुद्धा आता तुम्ही महाराष्ट्रात आलात, आता आम्ही बी तुम्हाला त्रास देणार. असं आम्हाला कधी वाटू देऊ नका, असं भासूही देऊ नका. कधी मुंबईत नाही येणारा वर्ग आमचा मुंबईत यायलाय, त्याच्या पाठीवरून मायाचा हात फिरा, त्याला त्रास द्यायचा काम करू नका. पुन्हा एकदा सांगतो, फडणवीस साहेब, तुमचं आमचं वैर नाहीये. मला माझा मराठा समाज मोठा करायचा आहे आणि तुम्हाला आरक्षण द्या म्हणून मी फोन करून सांगितलंय. 29 ऑगस्टच्या आत द्या. नसता येणारी परिस्थिती आणि मराठा समाज तुमच्या पक्षातला सुद्धा तुम्हाला कधीच माफ करणार नाही, लक्षात ठेवा. आणि जातीसाठी त्यांच्या पक्षातल्या मराठ्यांनाही सांगतो,
त्यांना जा विचारा. भाजप मधल्या मराठ्यांनी, काँग्रेस राष्ट्रवादीतल्या मराठ्यांनी जा विचारा. आमच्या लेकरांचं मरण का बघताय? आमचं आरक्षण का दिलं जात नाही? अन्याय मराठ्यांवरचा थांबलाच पाहिजे. आता मराठ्यांना तुम्हाला इथं बसलेला सांगतो, याच्या पलीकडे मी काही करू शकत नाही. आता फोन करून सांगितलंय, दी म्हणून सांगितलंय, निवेदन दिलंय, आणि ते देत नसेल तर माझ्या पुढं मुंबई जाम केल्याशिवाय पर्याय नाही. याच्यापेक्षा काय पर्याय सांगा बरं? आता त्याला गोडी सांगितलंय, दी द्याय नाही. आपले मुंबईला येणाऱ्या बांधवाला पुन्हा सांगतो, रस्त्यानं जाणारे जेवढे गाव आहेत, आंतरवाली पासून मुंबई पर्यंत, कल्याण पासून शिवनेरी पर्यंत, जुन्नर पर्यंत, जुन्नर पासून आळा फाटा ते अहिल्यानगर पर्यंत, अहिल्यानगर पासून शेवगाव पर्यंत, शेवगाव पासून पैठण पर्यंत, या सगळ्या आसपासच्या 100 किलोमीटरवर येणाऱ्या सगळ्या लोकांनी रस्त्यावरती या आणि आपल्या लेकरांना रस्त्यानं जाताना जेव घाला, कारण हे थांबणार नाहीयेत. शक्यतो म्हणतो, याला फायनल समजू नका, शक्यतो आपला पहिला मुक्काम शिवनेरीला होऊ शकतो, किल्ल्यावर. आता होईन का नाही भरोसा नाही, कारण ती थोडं सूर्य उगवत होई, म्हणून सारखं चलतच राहावं लागणार आहे. पण शक्यतो पहिला जर पूर्ण काही पुढे गेले, पहिला शिवनेरीत, नंतर नॉनस्टॉप, पण शक्यतो मनात धरून चला, न थांबताच आपल्याला मुंबई पर्यंत जायचंय. सगळ्यांनी सगळ्या वस्तू सोबत ठेवा. कोणी कुठे गेलं रे? कोणी कशात? आपल्या मागण्याला तुम्हाला सगळ्या सांगितल्यात. व्हॅलिडिटी पासून संतोष देशमुख खून प्रकरणाची मागणी राहिली, त्या आरोपींना तत्काळ फाशी होईपर्यंत सुद्धा माग कोणी हटायचं नाहीये. कोपर्डीच्या ताईच्या आरोपीला सुद्धा फाशी होईपर्यंत हटायचं नाहीये कोणी. मराठ्यांनी वेळोवेळी एकजूट दाखवत जा. वेळ काळ वाईट आहे बर का. आपल्या समाजाला टार्गेट केलं जातं. मराठी जरा भानावर या. फक्त तुम्हाला न्याय मिळावा म्हणून मी मंत्र्याला फोन करून सांगितलं आरक्षण द्या म्हणून, माझ्या स्वार्थासाठी नाही. हे आडमुठे आहेत, हे आपल्याला आडमुठ समजतात. एकजूट राहत जा, वेळोवेळी एकत्र येत जा. हाक मारली बैठकीला काय पळत जा लगेच. 2 महिने जुलै आणि ऑगस्ट सातत्याने मराठ्यांनी सावध राहायचं. हाक मारली की यायचं, कालच आलतो असं म्हणायचं नाही. निवडणुकीत जागे राहत जागा राहायचं. हरल्यावर पश्चाताप करण्यात मजा आहे का? आवाज येतो का सगळ्याला? हरल्यावर पश्चाताप करण्यात मजा आहे का? समजा एखादा थोड्या मतांनी पडाव आणि पडल्यावर तो म्हणतो मग आयला आणखीन थोडी मेहनत घेतली असते तर निवडून आलो असतो राव. आता मेहनत घ्यायची तर लिंबाचा राखाली 10 रुपयात बसला आणि पडल्यावर पश्चाताप करतो. आता काय उपयोग आहे का? 5 वर्ष बिनफिकीर आहे ना. आता काय उपयोग आहे का? हाय का काय उपयोग? त्याच्यासाठी मराठ्यांनी सावध राहायचं 2 महिने. ही लढाई आपल्याला काही करून जिंकायची, म्हणजे जिंकायची, लक्षात ठेवा. आता तुम्हाला एक विचारतो, त्याचं सगळ्यांनी उत्तर द्या. आपल्याला या मराठा आरक्षणाच्या लढाईच्या रणभूमीत उतरायचं का? सगळे एक जीवाने लढणार ना? मैदान गाजवायचंय बरं. मराठे असं मैदान गाजवतात मग की चांगल्याच हवा गुलवत्यात. विजय मिळवल्याशिवाय मुंबईतून माग फिरायचं नाही. सगळ्यांनी लक्षात ठेवा. जायचं ना मग मुंबईला. सगळ्यांनी ती तयारी करायची. मागण्या तुम्हाला सांगितल्यात. रस्त्याने जाताना एक लक्षात ठेवा, उठू नका, थांबा रे, क्लिअर राहिलं करायचं. तुम्हाला का दम नका नका, मग नुसते बोट करतात. बोटवर केलं की हे वाट देतात पोरं. वाट नका देऊ त्याला.
बस टेक खाली टेक. हा काय नव्हत बोट वर करते ते बाहेर निघायसाठी. काय जर बोटन फिट बसा खाली त्याला जाग्यावर. वाटाने सगळ्यांनी शांततेत चालवायचे. कुठं काही वाट खराब झाले एकमेकाला साथ द्यायची. सगळ्यांनी वस्तू सगळ्या सोबत घ्या. काय काय सांगायचं राहिलंय ते वाचितोय फक्त. तर सांगत आणले ना सगळे मुद्दे, पण राहिला असला एखादा तर सांगावं म्हणून सांगतोय ते. अरे आपलं एक काम राहिलं ऐका. कुत्र आहे रे कुत्र आहे. इकून आला असेल इकून आहे ना. इकूनच आलत ना कुत्र. कुत्र कुत्र इकूनच आलत ना. पळवलं असेल. हा येता येता एखाद माथ्याला उठतो. बसा आता बसा बसा. महत्वाचा विषय राहिला. आपण त्यापासून एक काम करायचं. प्रत्येक गावातून आपल्याला 20 तरी स्वयंसेवक लागणार. ती 20 ती एक तयारी लवकर करा स्वयंसेवकाची. मुंबईसाठी आपल्याला किमान 1,00,000 पोरं स्वयंसेवक लागणार. ही गोष्ट कोणी विसरू नका. आणि हे स्वयंसेवक 26 ऑगस्टला अंतरवाली लिहायचे. यांना सगळ्यांना ओळखपत्र द्यायचे. 26ला त्यांना सगळे नियम सांगायचे. त्यामुळेच यांनी 26 ऑगस्टला मुंबईत यायचं. 1,00,000 पोरगा आपल्याला स्वयंसेवक म्हणून लागणार आहे. म्हणून सगळ्यांनी या. 26ला 27ला सकाळी निघायचंय. काय काय राहिलंय ते सांगायसाठी मी उचकायलोय. तसं माझ्या पाठ असतं सगळं. आता शेवट सांगतो पुन्हा एकदा. या विराट बैठकीला तुम्ही विराट सभेचं रूप आणलं त्याच्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो. खरंच मला आज अभिमान आणि गर्व वाटायला लागला की मी या मराठ्याच्या जातीत जन्मलो. जात असावं अशी कडवट कडवट राहा. कडवट बना आणि सगळे मुंबईला चला. सगळ्यांना मनापासून जय शिवराय. आजपासून तयारीला लागा. सगळे आमदार खासदार नगरसेवक सरपंचाला सांगा मुंबईकडे चला. आणि मुंबईत जर कोणी आपल्या लेकराला बोट लावायचा प्रयत्न केला तर राज्यातला एकही रस्ता आपण सुरू ठेवायचा नाही. शांततेत आंदोलन करायचं राज्यभर सगळ्यांनी. कुठेही न थांबता. आपल्याला कसल्या परिस्थितीत 28 ऑगस्टला म्हणजे 2 दिवसात आणि 2 रात्रीत मुंबईला पावसायचं. 1-2 मुद्दे क्लिअर झाले. तिसरा मुद्दा मार्ग बदलायचा ह्या वेळेस. दुसरे लय बेजार करायला लागलेत. मला तुम्हाला काय सांगावं आता. दुसरे लय बेजार करायले. ते म्हणते आता पुण्याकडून गेल ते मुंबईकडून तुम्ही आता एवढ्या वेळेस दुसरीकडून. आणि सगळ्यात महत्वातला या बैठकीतला अभिनंदन सगळ्यांचं. ते ठराव फिराव मला नाही करता येत पण लोक म्हणतात ठराव. आपला ठराव मराठा समाज म्हणजे ठराव असं आहे. हे म्हणले का भागो मुंबई आणि चल भागो लगेच सुरू. असा ठराव असतो. कचकून ठराव होतो एका खपक्याशी. लिखे नाही पडी नाही काहीच नाही. हीच लिखा पडी दांडगी हे लय अवघड आहे का बा. बघ ना कुठं बसलंय दिसतंय का तुम्हाला. सगळ्या बिल्डिंगवर लोक आहेत घरावर पात्र्यावर. त्या झोपलेल्या सांभाळावं. मला तर टेन्शनच यायला हो त्याच. अय अरे इकडं कुकड घुसले तुम्ही. सगळ्यात
महत्वाचा विषय. पुणे, मुंबई, अहिल्यानगर जाताना बीड जिल्हा, सगळ्यात महत्वाचा आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा समाजाचं टाळ्या वाजवून कौतुक करू. गेल्या वेळेस मुंबईला जाताना आपल्याला पाण्याचे जेवणाचे सुद्धा आपल्या मायबाप मराठ्यांनी, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी, पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी काहीच कमी पडू दिलं नाही. म्हणून सगळ्यांसाठी, सगळ्या जाती धर्मासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाज. मायबापा हो, स्वतःच्या घरातल्या लेकरा इतकी सेवा त्यांनी आपली केली. स्वतः हा एक जण तर सांगत होता, ते म्हणलं आम्ही चपात्याचं पीठ लिहिलं, पाणी किती टाकावंच कळाना आपल्या पोरायला. ते पातळ झालं की घट करायला जायचं, एकदमच घट व्हायचं. चपात्या करायला कशा, पाणी टाकलं की ते पातळ व्हायचं आणि पीठच संपलं. एवढा मोठा उंडा झाला त्याचा, भला टप्पू. शेजारी घरं होते 10-12. त्यांनी बघितलं हे लेकरं नवीन येत पण जिंकायसाठी मुंबईला आले. ती पिठाचा उंडा त्या घरावाल्याने उचलला, जात धर्म त्या घरावाल्याने बघितला नाही. तेवढ्या मोठ्या उंड्याच्या चपात्या केल्या आणि पोराला खाऊ घातल्या. कारण हे लेकरं लढाईसाठी आले, त्यांना करता येणार ना. आपल्याला जे करता येते ते आपण करू, असं सुद्धा घराघरांनी सांभाळलंय आपल्याला. आणि दुसरी गोष्ट, मुंबईतल्या कोणत्याच मराठ्यानं, मग ते मराठी माणसं असतील, मराठे असतील, तिथले मुस्लिम दलित बांधव असतील, तिथले परप्रांतीय असतील, कोळी बांधव, आदिवासी बांधव, सगळ्या जातीच्या लोकांनी सुद्धा मुंबईत आपली गेल्या वेळेस प्रचंड सेवा केली. त्यांच्यासाठी कौतुकानं टाळ्या वाजवा. कारण या दोन गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या होत्या. घरं दिले त्यांनी, स्वयंपाक दिला, त्यांच्या लेकरा इतकं आपल्याला जपले, हे महत्वाचं होतं. आता विषय आपल्याला जायचंय 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता इथून निघायचं. एक बोलता बोलता ध्यानात आलं म्हणून सांगतो. आता एक सकाळी असा निरोप आला, आवाज येतोय का रे सगळ्याला? कमीत कमी मिना कागदी साना. सकाळी एक निरोप आला की देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस आहेत मला माहित नाही, माहिती म्हणजे अशी चर्चा झाली जणू. सकाळी आला निरोप, म्हणे जरांगेला आम्ही संपेलं. जरांगे पाटलाला म्हणले बरं का, जरांगे पाटलाला पुरं संपेलं. त्यांनी असं लय बाऱ्या केलं. जरांगे पाटील संपला, संपला, काही राहिलं नाही. बेट्या तो 100 पिढ्या आला तरी मी बिन मराठा बी संपत नाही. तो 100 पिढ्या मेल्या बी मनोज जरांगे आणि मराठे तो बापाला बी संपत नाही. तू सावध राह. असे बदगे लय बघितले मी, आणि आधी लय मला भी वाटायचं, पण मला काही वाटत नाही आता. झिंगूर वाटतात मला बी, ते झिंगूर सारखे काही म्हणते. संपला येतोय आज बघ बरं इकडे येऊन, हे काय आहे ते? कोणाला गाडी नाही, पैसे नाही, डिझेल नाही, काही नाही. आणि तुला बघायचेत का मराठे संपलेत का संपिलेत, मनोज जरा संपले. तू फक्त मुंबईला तू आज पण डांबरीवर बसव म्हणा मोजायला मराठी. मराठ्यांनो आपला अपमान केला जाणून बुजून. खोटे संदेश, खोट्या बातम्या आपल्याबद्दल पसरल्या जातात. मराठ्यांची लाट आणि मराठ्यांचा दरदरा काय असतो ना, हे म्हणतात मराठे संपलेत,
तर तुम्ही सुद्धा जातवान असाल, शहाण्णव अवलाद आहे आपले सुद्धा. 29 ऑगस्टला मुंबईला असे चला की आंतरवालीतून 10 ते 12 लाख गाड्या जागेवर निघल्या पाहिजे. एका बी मराठ्यांनी आता घरी नाही राहायचं. आपल्याला छेडलं जात आहे, लेकरं संपवले जाते. मुंबईला आता इतक्या ताकदीने जायचं, ना पाऊस बघायचा, ना ऊन बघायचा, ना वारा बघायचा. आणि यावेळेस मुंबईत पाऊस पण असणार आहे. तुम्ही फक्त एक काम केलं तरी खूप झालं. सगळ्या मुंबईला, सगळ्या मराठ्यांनी, माता माऊल्यांनी, सगळ्यांनी फक्त मला मुंबईपर्यंत सोडायला आहे एक दिवस. आणि तुम्ही सगळे माघारी या. मी बघतो एकच काय आरक्षण देत नाही. आजपासून सगळ्या मराठा समाजाने आजपासून आता तयारीला लागायचं. 27 ऑगस्ट आपल्याला मुंबईकडे कूच करायची. एक बी मराठा घरी ठेवायचा नाही. पहिला मुद्दा लक्षात ठेवा, मुंबईला एकाही मराठ्यांनी गैरहजर राहायचं नाही. येण्यापासून काम कारण सांगायचं नाही. कारण आणि काम सांगायचं नाही. एवढ्याच वेळेस विश्वास ठेवा. मी तुमचा विश्वास व्हायला जाऊ दिला नाही. 2 वर्ष झालं तुम्ही लढताय. तुम्हाला मायबाप मानलं आणि तुमचा मुलगा म्हणून 1 इंच मागे सरकवलं नाही. म्याने सुद्धा कोणाला आतापर्यंत झालो नाही. मला तुम्हाला खूप द्यायचंय. मला तुम्हाला खूप वर द्यायचंय. पुन्हा मराठ्यांना अशी संधी येणार नाही. मराठ्यांनी हुशार व्हा. वेळ आणि काळ ओळखीत जा. मराठ्यांच्या बाजूनं विजयाची चाहूल व्हायला लागली. त्यावेळेस घरात बसायचं नाही. सोशल मीडियावरती, व्हॉट्सअप, फेसबुक वरती बघायचं नाही. प्रत्यक्ष स्वतः उपस्थित राहत जायचं. आम्ही तुमच्या मागे आहेत हे म्हणायचं नाही. प्रत्यक्ष यायचं. जनमताच्या रेट्याशिवाय, तुमच्या ताकदीशिवाय कोणाला विजय मिळवता येत नाही. त्यामुळं मुंबईला येताना आजपासून तयारीला लागायचं. घर ना घर पिंजून काढायचं. जसं राजकीय लोक पिंजून काढतात तसं. मतदान घेऊस तर कचाकच पाय पडतात. मतदान घेतलं एकदा आणि विजय झाला की त्याच्या पीएलाच बोलावं लागतं आपल्याला. साहेब दिसत नाही, साहेबाला हागण लागली. त्या टायमाला तुमच्या पाय पडन, आईच्या पडन, तुमच्या बायकोच्या सुद्धा पडन. ती नको नको म्हणते तरी पाय धरतो. कारण त्याला यायचं असतं निवडून. तसं तुमच्या पोराला, तुमच्या पोरीला आणि तुमच्या समाजाला तुम्हाला निवडून आणल्यासारखं करायचंय. त्याला साहेब बनायचंय. साहेब. तुमच्या पोराला, तुमच्या पोरीला सुद्धा सलूट आणला पाहिजे लोकांनी. साहेब गावात आला. तुमच्या हातातली आऊत काठी सुटली पाहिजे. तुमच्या हातातलं ऊस तोडणं कमी झालं पाहिजे. तुमच्यातली हमाली कमी झाली पाहिजे. तुमच्यातले कष्ट कमी झाले पाहिजे. तुमच्या हातात
तुम्ही जीप हाणता, रिक्षा हाणता, तुम्ही टेम्पो हाणता, तुम्ही ट्रक हाणता, कुणी हॉटेल टाकतं, कुणी टपऱ्या चालवतं, कुणी उसत तोडतं, कुणी डब्यावाले आहेत, कुणी माथाडी कामगार आहेत, कुणी हातगाड्या हाणतात, कुणी कंपन्यात कर्मचारी आहेत, कुणी एसटीचे ड्रायव्हर आहेत, कुणी कंडक्टर आहेत, कुणी आरोग्य विभागात आहेत, कुणी पोलीस मध्ये आहेत, कुणी महसूल मध्ये आहेत, कुणी रेल्वेत आहेत. आपण कष्ट करून पोट भरवतो, पण तुमचा लेख जर नोकरीला लागला तर तुमचं कष्ट कमी होणार आहे. त्यामुळे लेकरं मोठे करायचे तर आपल्याला स्वतःला लढायचं. एक काम सांगतो तेवढं करा. उद्यापासून मुंबईची तयारी करा. सगळ्या गावातल्या नेत्याला, तालुक्यातल्या, शहरातल्या, जिल्ह्यातल्या नेत्याला सांगा मुंबईला चल. तो तुमच्या पाय पडतो. आता तुम्ही सगळ्या मराठ्यांच्या पाय पडा आणि सगळ्यांना सांगा मुंबईला चल. गुलाल मराठ्यांच्या लेकराच्या अंगावरती मराठा आरक्षण घेऊन टाकायचं आहे. हे सांगितल्याच्या नंतर जे मुंबईला येणार आहेत आणि जे गावात राहणार आहेत आपलेच माता मावल्या 50% तरी गावात राहते आणि 50% वाटा लावायला महाराष्ट्रात येताना असा मला संदेश आलेला आहे. तर जे मागे राहिलेत म्हातारे माणसं आणि माता मावल्या त्यांनी एक काम करायचंय. ही गोष्ट तुम्ही मला मुंबई माघारी उत्तर विसरायची नाही, कारण तुमच्या लेकासाठी, तुमच्या लेकीसाठी, तुमच्या लेकरा बाळासाठी झटतोय मी सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवा. आम्हाला मुंबई माघारी येईपर्यंत गावात, तालुक्यात, शहरात आणि जिल्ह्यात आमचे पोरं मुंबईला नेत्याला चल म्हणल्याच्या नंतर सुद्धा कोण गावात राहिलाय आम्हाला मुंबई माघारी आल्यावर आठवणीने सांगा. सरपंच गावात राहिलाय का, माजी राहिलाय का, सदस्य राहिलाय का, माजी सदस्य, चेअरमन, नगरसेवक, माजी नगरसेवक हे गावात राहिलेत का चल म्हणल्याच्या नंतर बी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, माजी सदस्य, सभापती, उपसभापती हे गावात आम्ही मुंबईला गेल्याच्या नंतर गावात फिरत होते, तालुक्यात, शहरात फिरत होते. आम्हाला फक्त गुप्त माहिती द्या, अजिबात लपून ठेवायचं नाही. तुम्ही कोण आमदार आहे, कोण माजी आमदार आहे, कोण खासदार आहे, सांगितलंय मुंबईला जायचं, पण तेव्हा आला नाही, तालुक्यात शहरात फिरत होता. आम्हाला आठवणीनं माघारी आल्यावर सांगा. तुमच्याकडे ही मोठी जबाबदारी. तुम्हाला एवढंच काम देऊन चाललोय मी. तुमच्या लेकराला लागणारा 100 पिढ्या उडणार नाही एवढं याताने आरक्षण घेऊन येतो. फक्त तुम्हाला छोटस काम सांगितलंय तेवढं तुम्ही इमानदारीनं करायचं. तुम्ही गरीब आहेत, नाव सांगितल्यामुळे ते तुम्हाला अडचणीत आणतील. त्यामुळे तुम्हाला मला डोळ्यावर आणायचं नाही. मी आहे ना डोळ्यावर यायला, त्याचा डोळाच काढी दो. तुम्ही फक्त हळूच कानात येऊन सांगायचं, आमच्या गावातला अमुक अमुक भावी किंवा आजी इथं हिंडत होता, त्याचा मेवना मेवणी कुणी उभा राहिले का आम्ही पाळलेच. सगळ्यांचं नाव सांगायचं. जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषदचे सभापती, हे जेवढी रँक आहे सगळी, यांना सगळ्यांना हातपाय पडून सांगा गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण पाहिजे ना. अंतिम लढाई, शेवट शब्द वापरलाय पाटलाने. मुंबईला जायचंय तुम्ही त्यांच्या संग, फक्त वाटा लावायला. एवढं तळतळीनं कळकळीनं सांगून जर तो नाही आला, जो आपला नाही, जो आपला नाही, जो आपल्या आंदोलनात नाही, तो आपला नाही. ती पैदास वड्यावाड्याने हिंडून द्या तिकडच.
दादा फादा मी बघतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला दादा दिसते ते, तुम्हाला ते ताकद दिसते एवढी मोठी त्याची. काही कामाचं नाही. 43 रोग आहेत त्याला, काही कामाचं नाही. 40 गोळ्या खात आहे, संडा सुद्धा होत नाही त्याला सकाळी. भेऊ नका, काय भेद संबंध नाही. आपल्या लेकरा बाळा आपल्याला मोठे करावं लागतात. काय भेद संबंध आहे कोणाला? दादा फादा काही नाही. दादा फादा सगळे मध्ये गेलेत बरेच. ते बाकीचं टेन्शन तुम्ही नका घेऊ. मी आहे ना, मी आहे तर ना. तुम्हाला डंकच नाही बाबा, तुम्ही टेन्शनच नाही घ्यायचं. मी आहे तर तुम्हाला कसला दादा येऊन द्या, दादा असू दादी नसू काही असू द्या, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. आपला मागा लागलो की टिकितोच, एकदा मागा लागलं की टिकितोच, होत नाही. कारण तुमचा लय आशीर्वाद आहे. फक्त मुंबईला आशीर्वाद द्यायला सगळे मराठी. ज्याला काम आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळे शांत राहा. मला माहिती आहे इकडे उभा राहायला जागा नाही, पण काय करणार आता. ऐका, मी मजबुरी सांगितली. आपण ग्राउंडवर ठेवणार होतो आपली 2 करोड मराठ्यांची जिथं बैठक झाली, सभा झाली, तिथं आपल्याला घ्यायची होती. पण गावकऱ्यांचं म्हणणं होतं तुम्ही शेवट शब्द वापरला, ही शेवटची बैठक गावात ठेवा आमची. म्हणून आपण गावात ठेवली. म्हणून तुमचे उभा राहायला हाल झालेत. मला 5 ते 6 निरोप आलेत. हळू चिठ्ठ्या बी येत आता की रोड सगळा जाम, सगळे लोक उभा आहेत. आम्ही माईक लावून ठेवलेत. तुमची बघते ऑर्डर किती लांबून ऐकू आलं. त्या चिचाच्या फांद्या फेंद्या मोडत्यान बरं का, तुमच्या पाय पडतो तेव्हा लयच अवघड खेळ झाला हो तेव्हा. आता हो ना, सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, गावकऱ्यांसाठी आपण इथं ठेवली. थोडे हाल होते, मी दिसणार नाही तुम्हाला, नका दिसू देऊ. आवाज येईन तिथून ऐका. कारण हे विषय आता याच्यानंतर बैठक होणार नाही म्हणून शांत चित्तानं आहे तिथून ऐका म्हणतो. गावकरी तुम्हाला विचारणार आहेत काय निरोप आहे, तुम्हाला गावात सांगता आला पाहिजे. म्हणून आपण इथं बैठक ठेवली. एवढ्या वेळेस त्रास सहन करा. मुंबईला जाताना पटांगणे बोळ्या बाळ्या तुम्हाला तिथल्या माहित्यात. टेन्शन तिथलं तुम्हाला येत नाही आणि मराठ्याला सांभाळते. महत्वाचा विषय, आतापासून तयारीला लागा. जेवढ्या गाड्या असत्या, ट्रॅक्टर जीप, एक ध्यानात आलं माय, आपला मनी कॅम्प्युटर सुरू होत, पण ध्यानात लेट होत. पश्चिम महाराष्ट्रातून फोन आले दिवसाभर, आणि ते म्हणजे इकडे पोलिसांनी सीआयडी सुरू केलं. गाड्या किती जाणार आहेत, गाड्या किती जाणार आहेत, गाड्या किती जाणार आहेत, गाड्या किती जाणार आहेत, गाड्या किती जाणार आहेत. मराठीचे म्हणतात लय मोठ्या आकडाच सांगा ना. ते म्हणतात लय मोठ्या म्हणजे किती, म्हणजे आलत नसतं सांगत, आम्ही निघताना सांगू. मराठीचे बी एवढे हुशार झालेत, काही सांगत आहेत 20, काही म्हणतात 15, आणि लय मोठ्या निघा त्या काका. ते म्हणतात नंबर द्या, ते म्हणतात जाताना घ्या पोरं म्हणते. कारण त्यांनी सुरू केलंय आता. हे मुंबईला किती येणार आहेत आणि आजच्याहून तरी त्यांना कळन. आणि असं देवेंद्र फडणवीस साहेब शहाणे, तर साहेब या मराठा समाजाच्या वतीनं तुम्हाला आमचं सांगणं आहे, आम्हाला मुंबईला यायचं नाही. 29 ऑगस्टच्या आत आरक्षण देऊन टाका, गुलाल येतो. पण 29 ऑगस्टच्या आत नाही दिलं, तुम्ही जाणं ते मराठे जाणं. मुंबईत तुम्हाला पाठवायला जागा राहणार नाही. आणि मुंबई गेल्यावर फडणवीस साहेब फडणवीस साहेब 29 ऑगस्टला मुंबईला येतोय. माया पोराला जर काठी लागली तर जे परिणाम ते तुम्ही
महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, देवेंद्र फडणवीस शक्यतो तो डाव करू शकतो. मग तुमचं लेकरू म्हणून मुंबईला चाललं. महाराष्ट्रातल्या 6 कोटी मराठ्यांवर आम्ही माघारी येणार नाहीये. आपण कोणी आडमठ समजू नये. आपण त्यांना 2 वर्षाचा वेळ दिला, थोडा वेळ नाहीये. आणि माझ्या मराठा समाजात आता संयम राहिला नाही. आम्ही आरक्षण घेणार तेव्हाच मागे फिरणार, आणि ते पण ओबीसीतूनच, इकडून तिकडून नाही. म्हणून इथून जाताना आपण मात्र शांततेत जायचं. मी तुमचा शब्द मोडला नाही, तुम्ही मराठ्यांनी माझा शब्द मोडायचा. शांततेत मुंबईत आंदोलन होणार, पण आरक्षण आता घेऊन येणार. वाशीन फिशी नाही, वाशी नाही फिशी नाही. आणि आम्ही थांबत नसतो, आता धडक जात असतो. आणि तुम्ही रस्ते फस्ते अडीता, मराठ्याला वेगळेच रस्ते माहिती. माय आधी ते आझाद मैदानला होते, मग त्या लफड्याला ते काय कमी नाहीत. आणि जर शहाणे असले तुमची एसआयटी काही शेआयडी असली, तुम्ही नुसते लोक बघा म्हणा फडणवीस साहेब कुठं कुठं उभा आहेत. आता बी कापऱ्यातून बोळीतून बाळीतून बघत येत, पण उभाच. परत एकदा सांगतो फडणवीस साहेब, तुमचं माझं शत्रुत्व नाही, माझ्या समाजाचं नाही. मराठ्यांच्या नादी लागू नका बरं का, तुम्हाला सांगतो मी. तुम्ही आमचा हक्काच आहे ते द्या, नादी लागू नका. लांब आवाज येतो. खरंच रोडवर लोक आहेत का काय सगळे? जाऊ का चौकात मग? त्या डबल काय म्हणजे 2 सभा? नळ दुखायला मग आताच. मी बरोबर करतो. रोडवर जेवढे बांधव आहेत ना, बांधवांना तुम्हाला आवाज येतोय का? मी तिकडे येतो थोड्या वेळाने, टेन्शन घेऊ नका तुम्ही, बसा जागेवर. घ्या काय आता पर्याय नाही दुसरा. आता सगळं हवे रोड लोक आहेत म्हणलं, ते 3 किलोमीटर येते का लहान आहे काय सगळे मिळून? अय पोराओ, तुम्ही म्हणता तिकडे या, आणि तिकडे आल्यावर 3 किलोमीटर खरंच दिसन वैर मी तुम्हाला. मग बघा त्या घोषणा कुठून येत्या. इथले थांबा बरं, मंडपातले थांबा. आपण त्यांच्या घोषणा ऐकू. रोडवरच्या मंडपातल्या घोषणा देऊ नका. किती आवाज येतोय? बापरे, लय लोक आहेत तिकडे. आता इकडे जर रोडवर गेलं तर कॅनलवाल्याला दिसणार नाही. आता काय करायचं? मंदिराच्या शिखरावर उभा राहू का? शिखरावर दिसन, डोक्याला ताण. पाटावर उभा आहे जुन लोक. आता पाटावर म्हणल्यावर सगळ्यात अगोदर तुमच्या नतमस्तक होतं रे बाबा. हो तुमचा तोड, तुम्हाला तोड नाही. तुम्हाला कुणी अपमान केला ना, तुम्ही त्याची जिरीतच पार. आपला विषय पुरा करू. वाटल्यास मी रोडवर येतो, पण आपण पुरा विषय करू इथं अगोदर. तुम्हाला हे विषय सांगत होतो, मराठ्याच्या एकाही पोराला जर मुंबईत काठी लागली तर फडणवीस साहेब महाराष्ट्रातले पांदण रस्ते सुद्धा सुरू राहणार नाहीत.
ग्रामीण रस्ते हवे फिवे तर सोडूनच द्या, पण पांदन रस्त्याने सुद्धा फिरता येणार नाहीत, कारण याला मराठे म्हणतात. मग एक लक्षात ठेवा, आम्ही शांततेत इथून आपण शांततेत मुंबईला जायचंय. ज्या वेळेस आपण गेल्या वेळेस शांततेत गेलो होतो,